जरा हळू करा ना, किती जोरात करतोय. अजून देतो 1,00,000. अहो बस करा ना. अगं तुला अजून सोनं देतो. अहो मला खुश कर, मी तुला खुश करतो. कर्ज काढून वैताग झाला. सुनबाई, बोला ना मामा. डोक्याचं पार खोकं झाला भाऊ. आता होणारच ना, मग लोकांचं एवढं कर्जाचं डोक्यावर घेऊन बसले तर वज होणारच ना. हा पण आता दुसऱ्या सावकाराकडून घेऊन याचं द्यावा हा तर अजून वाढतच जाणार ना मग. हा किती जणांकडून घेणार तुम्ही, किती जणांचे फेडणार आहे. वाढतच जाणार आहेत ना. ज्याच्याकडून घेतले त्याचे द्यावंच लागतील ना तुम्हाला पैसे. बरं, आता एक काम करतो मी, बहिणीकडे जाऊन पाहतो. तुमच्या एवढं होईल का? लोकांचं देणं होईल का नुसतं एकाकडून बघून पाहू. मी 2 दिवस येणार नाही. 2 दिवस येणार नाही तुम्ही? तिथं भेटले नाही तर दुसरीकडे जाईल, हा पण पैसेच घेऊन येईल. अहो पण मग मी एकटी कशाला होईल तर तुम्ही 2 दिवस तर तिकडे राहिले तर. दोन्ही दरवाजे पॅक करून घेतले का? आणि आपल्याला आराम करायचा आहे ना, दोन्ही दार पॅक करून घ्यायचे. अहो पण मग तुम्ही 2-2 दिवस बाहेर म्हटल्यावर मग मी कसं राहायचं बरं? मला करमणार पण नाही तुम्ही गेल्यावर इथून. बरं, असं करीन, तिथं जाईल, चौकशी करीन, संध्याकाळी घरी येईल, दुसऱ्या दिवशी पुन्हा जाईल. बरं ठीक आहे, मग असं चालतंय. मग चालेल ना? असं चालेल. पण तुम्ही नक्की पैशाचं काम करा बरं का. असं खाली हात येऊ नका. देवाला काळजी. कारण लय जणांचे पैसे राहिले तो डोक्यावर द्यायचे. मला तर इतकं टेन्शन येत आहे. रोज आपलं घेणार म्हणजे ज्यांनी पैसे दिले ना ते लोक दारात येऊन बसतात माझ्याकडे माहिती. बरोबर आहे, येणारच ते. मग काय, त्यांना वायदे केलेले आपण. बरं, मग तू जागसून झोप. या आपण बरं का हो संध्याकाळी हो, लवकर. संध्याकाळी घरी येणार. हो, आणि खाली हात येऊ नका. घेऊन या, खरंच पैसे घेऊन आले, डोक्यावर वजन झालेले. आणि तू हा हा दरवाजा जरी थोडा उघडा असला चालेल, पण पाठीमागचा लावून घेणे. हो ठीक आहे, चालतंय. मी येऊ का? हो हो, या लवकर या. आता हे तर गेले 2 दिवसासाठी म्हणून, काय माहिती काही गॅरंटी नाही संध्याकाळी येतील म्हणून वापस. आता चला, काम पण आवरलेले, थोडस झोपून घेते. कोण आहे? अहो नाही नाही नाही, अहो नका दाखवू मला, ह्याची लय भीती वाटते मला. शांत बस. तुला जगायचं का 2 दिवस? हो हो, जगायचंय ना मला. हा समजलं तुला? हा, नाही नाही एक शहरात वरच्या शहरात नाही नाही, ते मास उडायला टाइम लागेल, त्याच्या आधी तू वर पोचशील. अहो नाही नाही, ते बाजूला काढा ना, थोडस मला भीती वाटते. कोण आहे तुम्ही? कोण आहे म्हणजे? माणूसच आहे मी. तुम्ही घरात कसं काय आले पण? आणि पैसे आणताल घरात, पुढे पैसे. अहो माझ्याकडे काहीच नाहीये. दागिने मला पाहिजे लगेच. अहो हे सगळं नकली आहे. माझ्याकडे काहीच नाहीये. सुगायचं कपाट उचक पाहू. आणि आरडावाडा केला? नाही 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 नाही, कवटीच्या 4 ठिकाणी करी. कवटीच्या 4 ठिकाणी होती कवटीच्या. मी आरडाओरड नाही करत. तुम्ही वाटलं तर सगळं चेक करून बघा, माझ्या घरात काहीच नाहीये. तुमच्या घरात माझं कुठे गेलं? माझा नवरा बाहेर गेलाय. एकटाच का नवरा? हो. बाकी कोण नाही का तू? बाकी कोणीच नाही, आम्ही दोघच राहतो फक्त. खरं सांगते ना? नाही, माझा नवरा बाहेर गेलाय ना, आणि माझे सासरे पण राहतात माझ्याजवळ. ते पैसे आणायला गेले त्यांच्या बहिणीकडे. कशाला पैसे? लोकांचं देणं आहे ना, तर ते देण्यासाठी गेलेले. घरातले ना, घरातले एवढे देऊन टाकतात ना. अहो घरात पैसेच नाहीये, खरंच काहीच नाहीये पैसे घरामध्ये. घरात पैसे नाहीये. मला काय टिंगली काढते? येडच काढते मला? येडच काढते नाही हो. म्हणजे 17 मी आज उतरलो का?
मला नाही माहिती ते, पण ते काढा ना बाजूला, मला लई भीती वाटते हो त्याची. पुढं सरक, ब- सरक पुढं, हा. वर सरक, हम्म. सरक पुढं अजून, अहो पण ते काढा ना बाजूला. सरक पुढं, हा. खाली पाय कर, काय करायचंय? सांगितलं तेवढं कर, नाही तर तिथं सुद्धा गोळी मारी ना. नाही नाही नाही. हा. हा चाल, पैसे दाखव, चल. अहो पण नाही 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 नाही, दाखवते दाखवते. बघा. चाल. इकडं बाय. अहो अहो खरंच काही नाहीये त्याच्या. नाही नाही नाही. बघा 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 ना, बघा ना. तुला सांगता बडबड करायचं नाही म्हणून. नाही करत, नाही करत. सांग काय काय पटकन. अहो काहीच नाही. अगं सांग, अहो तुला सांगायचं का मारायचं. नाही. केस दुखताय माझे. आरडावाडा, आरडावाडा कमी कर, आरडावाडा. नको करत, नाही करत. तू अंडा ते गुळी झाली, नाका ते गुळी झाली. नाही नाही नाही. चल ये पुढे सांग, कुठं काय डाग डागेने कुठे. हे बघा ना, ह्याच्यात काहीच नाही, हे सगळं खाली आहे. हे नाही. काय आहे तर खरी मध्ये काही नाही. अहो एवढंच आहे माझ्याकडे. हप. येडच काढते काय माणसं. अहो तेवढंच होतं माझ्याकडे, द्या. तू काय बांधली, काहीच नाही, काय बाई? झालं. एवढंच आहे. तुला जीव पेराय का डागिने पेरे. जीव. अजून कुठं काही काहीच नाही. काय उशा बिशामध्ये कुठं पैसे घालेल. नाही नाही, कुठंच काहीच नाही. वयकडा बाय, वयकडा, वयकडा कपडा बघून, वयकडा काय झाले. घाबरते कशाला एवढी. तुम्ही मारता ना. माणूसच आहे ना मी. नाही पण तुमच्याकडे बंदूक आहे, तुम्ही बंदुकीने मारता मला. लय माणसं मारली आतापर्यंत, याच्यापासून 250-300 लोकांचे जीव गेले बंदुकीला. सहज असं मुंगीला वडा, माशीला वडा टाइम लागतो एवढाच मी माणूस वर पाठवतो डायरेक्ट. अहो पण मला नका दाखवू ना, मला लय भीती वाटते त्याची. मला भीती वाटते त्याची. त्याच्या करताय ना, मी झेलमध्ये होतो आता 6 महिन्यापूर्वी. मी 3 खून करून पळालो होतो. हो का? हो, 3 खून करून पळालो होतो मी. अटॅक होतो मी आहे ना, झेलच्या भीतीवरून उडी टाकून पळून गेले. हो का? हो, डायरेक्ट भीतीवरून उडी टाकून पळून गेले. मग तुम्ही माझ्या घरात कसं काय आले? माझ्या घरात कसं काय? माझ्या माग पोलीसला गेले, जे बक्षीस लागले माझ्या माग, जो याला बक्षीस ज्याला धरून देईन ना त्याला 1 लाखाचं बक्षीस सरकारनं जाहीर केले. तरी मी कोणत्या हाती लागलो नाही, ते तुझ्या हाती लागलो. पैसा अडका माग भरपूर, तसं काय अडचण नाही. पण मागून जे गुन्हे घडले ना, त्या गुन्ह्याची मला शिक्षा करताय ना, मला पोलीस माझ्या माग लागले. हो का? तुम्ही मला काही नाही करणार ना? मला नाही करणार ना काही? नाही करणार नाही. तू म्हणली करता करीन. म्हणजे काय तुला मदत सहकार्य लागलं तर करीन. म्हणजे मारणार बिरणार नाही ना तुम्ही? हा ना? नाही चुकलं तर मारी ना, चुकलं तर लगेच. नाही नाही, मी नाही चुकणार, पण मला मारू नका. एक तुला सांगू का, मी 9-10 जेल बघून आलो. बापरे. आणि आता तर याच मला घरी सोडायचे, परत घेऊन जायचे, घरी सोडायचे, परत घेऊन जायचे. आता मला घरी सुद्धा पोलीस बसले. मी 6 महिन्यापूर्वी आता जेलमधून पळून गेले. मला सगळं भरपूर आहे, पण मला आहे ना बायकोचं सुख भेटायला. हो का? तुमची बायको नाही का तुमच्याजवळ? बायको आहे, पण ती ना, मी घरी जात नाही. मी घरी गेलो मला पकडतो लगेच. हा का? मग एखाद्या वेळेस जायचं चोरून लपून, मग यायचं. कसं काय मला लगेच पकडवतो. तिला कॅमेरा लावले आपल्या घरापाशी डायरेक्ट. मग तुम्ही मला का बरं सांगताय हे सगळं? तेवढं मला सुख देतो मी? नाही 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 नाही. काय अहो नाही नाही नाही, तिकडे करा ते. तिकडे तिकडे करा. होतो तुला कापून नेणार नाही, पर तू कायमची वर जाशील येणार ठेवी. नाही नाही नाही, ते तिकडे करा ना, मला भीती वाटते. हा म्हणते का नाही म्हणती. बाई तू जर मला कबूल झालीस, मला बायको सुख जर दिलं, या बाय मला काय करायचं. मला कधी एवढे पैसे एवढे मी तुला देणार. हो का? हो, मोकळं म्हणून देणार. हे पैसे मला देणार ना तुम्ही? देणार ना. नाही पण
मग तुम्ही सगळं काय करून बसताल आणि हे पैसे परत चोरून घेऊन जाल तुम्ही मग. अगं मला पैशाला कमी नाही. मी आता सुटलो ना तर 1 तासामध्ये नाही तर डबल पैसे आम्ही देऊ शकतो तुला परत. हो का? मग त्या बाई- मग द्या ना मग हे पैसे मी मला. इथे एक कोणते एक कारण त्या कारणाला कळता कामा नाही. नाही नाही, मी नाही सांगणार कोणाला पण, काहीच नाही जर सांगणार. सांगितलं ना, हा, जर सुटून आलो ना हा. तुला एक क्षणभर ठेवणार नाही. नाही 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 सांगणार मी कोणालाच नाही सांगणार. पैशाचं काय करायचं? मला पैसा अडका भरपूर आहे माझ्याकडे. मला पैशाच नाही सुख. मला फक्त ते सुख पाहिजे, बायकोचं प्रेम पाहिजे. हो का? आणि तसे काय की चोर असे नाही, काय चोर इमानदार सुद्धा राहतात. मी चोऱ्या करतो पण माझी इमानदारी चोरी, इमानदारी चोरी. मी फक्त सावकाराला लुटतो आणि गरीबाच्या चोरी पिटितो. हो का? मग हे पैसे ठेवून घेऊन आम्ही मला. हा ठेव बिंदास. हे नका घेऊन हातामध्ये, मला लय भीती वाटते त्याची. प्लीज प्लीज सोडा ना मला. नाही ते मावशीला ठेवायला लागल. हो का? एका टायमाला ते बंदुकीचा गेम माझ्यावर सुद्धा असं फिरू शकतो. एका टायमाला काय सांगते ते, तुझ्या हातात जर बंदूक गेली ना तर तू मला सुद्धा शूट करू शकते लगेच. पण तिला कोड आहे, कोड. हा का? कोड दाबल्याशिवाय ना ते कोणाला चालता येत नाही. नाही तर कुणी कोणाला मारीन. तुझ्या हातामध्ये तो मार बरं, मार बरं, मार मला, मार मार मला, मार मार मला, मार मार ना तुला, मार ना मला, मार. अहो काय करताय तुम्ही? तुला कोड काटे केलं, तो कोडचे बटन दाबल्याशिवाय गुळी चालत नाही. तो कोडाचा प्रत्येकाला. नाही मी नाही मारणार तुम्हाला, ते तुमच्याकडेच राहू द्या. आता मी काय होतो, चांगल्या कामाला वेळ कशाला. आणि आरडावाडा नाही, नाही तर चालू कामात गोळी झाली. हा पण माझा सासरा कधी पण येऊ शकतो. माझा सासरा त्याला पहिल्या सुद्धा उडीन आल्या नाही नको नको. चालू कामात जर आला ना, कोणी आला तरी मी त्याला उडू शकतो लगेच. तुझ्या नवऱ्याला उडू शकतो तर. बरे मी काय म्हणतो, तू म्हणते ना बंदूक साईडला ठेवतो, पण मला मन सोक्त कार्यक्रम करून. हो आता तुम्ही मला पैसे दिलेच आहेत ना, तर मग मला तुम्हाला तुला आजूक दे, हो. आजूक तुला हप्त्याला एवढे पैसे पोच करायचे जाईल हप्त्याला. हा का? आणि का तर तुमचा जो सावकार तुम्हाला येत आहे ना, त्याचा मला ऑर्डर येते. उद्या त्याचा कार्यक्रम करून टाकतो तुम्ही लगेच ठॉय करून टाकतो. तुमचे जेवढे सावकार आहे ना पैसे मागत आहे त्यांची ऑर्डर द्या, घर नंबर द्या, पैसे येणार नाही मागायला. दिसतारच येते काय बनवून काय चांगलं काम. गागणं गुगणं चालत नाही मला. हो अहो काय करताय तुम्ही? जरा हळू ना. लय दिवसाचा उपास आहे मला तो. एवढ्या दिवसाचं, किती दिवसाचं काढताय तुम्ही हे सगळं? जवळ वर्ष 2 वर्ष उपास आहे. अहो हळू, थोडं हळू. पैसे दिले, जरा हळू करा ना. किती जोरात करताय? अजून देतो 1 लाख. अहो बस करा ना. तुला अजून सोनं देतो. अहो मला खुश कर, मी तुला खुश करतो. हो पण मग इतकं जोरात जोरात कशाला करताय तुम्ही? खुश करते ना मी तुम्हाला, तर मग बस झालं. खुश झाला, खुश. आता आहे ना, आता जर मला पकडलं ना, मला जेलबेठे शिक्षा देणार. आता मी परत बाहेर येऊ शकत नाही. आता माझी हे पहिलं शेवटच भेट समजायची. तुझ्या पायाच्या पुन्हा सुटलं परत येईन पैसे घेऊ. पण मग आता तुम्ही लवकर निघा, नाही तर माझा सासरा कधी पण येऊ शकतो. त्याचं काय वेगळं सासऱ्याला. सासरा काय बरं काय एवढं नाही काय वाटलं. काय नाही वाटलं. आता तुम्ही लवकर या, माझा सासरा कधी पण येईल. मी काय म्हणतो, परत काय पैसे अडचण नाही तुला? मी सांगेन ना तुम्हाला परत. बरं एकदा भेट दे ना. नाही जाऊ का मग? हा. आणि कोणी आलं नाही सांगणार मी, कोणालाच नाही सांगणार. आणि कोणत्या तिकडे जर माहित झालं का चोर आपल्या गावातून असंच करून गेलाय, नाही त्याच रात्रीला तू नाही तुमचं घरदार खानदान पूर्ण, आणि ते कोण सावकार आहे त्याचा पत्ता दे मला. जाता जाता लगेच तिथं ओढून जाऊ का? हो जराशी बंद होते तिला कोड. तिला काहीच करता नाही.
अहो लवकर निघा ना, लवकर निघा, माझा सासरा येईन, आता लय टाइम झालाय. बाई बाई, हे चोर किती दिवसाचा भुकेला होता काय माहिती, सगळं पार्ट ढिले करून गेला. मग चोर मात्र खरंच लय दिलदार होता. मजा मारून तर गेला, पण मग न मागता पैसे बी देऊन गेलाय. एवढं कुणी मदत नाही करत, एवढे दिलदार चोर नाही या जगात नाहीतच. तसं बी माझी पैशाची खूप गरज होती मला. माझे महत्वाचे कामं ना आता सगळे फिटतील. असं कोण 4-5 लाख रुपये देऊन जाते का उगाच. चला जाऊ दे, तो बी खुश होऊन गेला, माझं बी काम झालंय. पण मग लय हाल करून गेला माझे. चला एकदाचं काम तरी झालं माझं. तेव्हा लयच कंबरंत दुखायला. सुनबाई हा, काय आवरसावर चालली? काय नाही मामा, थोडे झोपले होते आणि आताच झोपेतून उठले मी. तब्येत चांगली आहे ना? हो हो ठीक आहे, बसा ना तुम्ही. काय झालं, तुम्ही गेलते ना बहिणीकडे तुमच्या? गेलतो बाबा, नाराज होऊन आलो. काय झालं? त्यांचे बी त्यांनी एक शेतीचा व्यवहार केलाय, दुसऱ्या ठिकाणी गेलो तर त्यांनी घर बांधायचं काम चाललंय. हो का? तेव्हा कोण पैसे देतं एवढे आपल्याला? मला वाटलंच होतं तुम्ही खाली हात याल म्हणून, कारण मला चांगलं माहिती आहे बाहेर कुठे गेलं ना कुठलेच काम आपले धडाचे होत नाही होत. मग काय आता करायचं काय पण नेमकं? आता मी तर वैतागलो बाबा. हो का? हं? मी काय म्हणते, ते होते आपल्याकडे पैसे, म्हणजे आता जेवढं आपलं जेवढं लोकांना पैसे द्यायचे होते ना मामा, त्यांचं सगळं मिटलंय बघा. तुम्ही प्रत्येकाच्या तोंडावर पैसे फेकून द्या. तेव्हा माझ्याकडे ना 4-5 लाख रुपये आहेत ह्या बॅग मध्ये. काय? हो, आपलं ना देणं घेणं संपलं आता समजा. अरे बापरे, आणि हे आले कुठून? अहो कशाला तेवढं हे करताय तुम्ही, जाऊ दे ना, आता आपलं काम झाले ना, काम करून टाका. अरे बाबा, पण जर ही बॅग कोणाची असल, म्हणजे पडलेली असल, हरवलेली असल? अहो कुणाची हरवली पडलेली नाहीये, आपलेच पैसे. जे होते कुठं? आणि मला इतकं फिरायला लावलं उन्हा तानामध्ये. एक सांगू का मामा तुम्हाला खरं, तुम्ही जसं गेले ना तसं मी झोपले होते. म्हणजे मला इतकी गाढ झोप लागली होती, तर मग अहो मला खरंच ध्यान नाही कसा आला तो चोर, मला नाही माहिती आपल्या घरामध्ये, पण चोर आलता आपल्या घरामध्ये. घरात? हा, चोर आला आणि त्याच्या हातामध्ये बंदूक पण होती. मी लय घाबरले होते मामा, आणि तो ओळखायला पण येत नव्हता मला, माहिती का, एवढं पॅक करून होता तो, तर चेहरा पण नाही समजलं तो कोण होता नेमकं. आला तो, मला बंदूक दाखवली. मारलं बिरलं नाही ना? पण मला नाही मारलं त्याने, काहीच नाही केलं, फक्त त्याने कपाट वगैरे सगळं बघितलं आपल्या घरातलं. आता हे पण बघत होता, पण ते चोर आहे ना, मग त्याला सोनं वगैरे सगळं कळतंय. हे नकली म्हणून त्याने घेतलं नाही. आणि मग नंतर मग कपाटात वगैरे काहीच नाही सापडलं त्याला. मग नंतर त्याला घरात काहीच नाही सापडलं म्हणून त्यानं मला दम दिला बरं का दुसऱ्या गोष्टीचा. मग मला त्यानं असं बंदूक दाखवू सरकवलं, माझ्या बाजूला बसला आणि मला इथं बंदूक लावून मला बोलला की तुझ्या घरात तर मला काहीच नाही सापडलं म्हणे, मी चोर आहे, तर मग पैसे नाही, सोनं नाही, काहीच नाही, सगळी भोंगळच घर आहे म्हणे तुमचं, असं बोलला मला. आणि मला बोलला की माझ्या बायकोचं सुख तर मला भेटत नाही, मी जेलमधून 6 महिने झालं अडकलेलो होतो ना, आता मला मोकळा झालो. हा, म्हणजे मला बायकोचं सुख पाहिजे म्हणून मला तो धमकी दिला. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मला ना असलं काही जमणार नाही, म्हटलं तुम्हाला जर बाकी आणखीन काही सगळं असं काही खुशी हवी असेल ना तर मग मला सांगा, म्हटलं तुम्ही, मी सगळं करते. पण चोर मात्र लय दिलदार होता मामा. हा, मग मी त्याला काय केलं, जेवण वगैरे बनवून मस्त गरम गरम त्याला खाऊ घातलं आणि तो जेवण करून मस्त गेला. आणि जाताना हे मला बोलला, बाई हे पैसे तुम्हाला राहू द्या म्हणून देऊन गेला. अरे बापरे, एक तर परमेश्वरच आलता काय? हो ना, खरंच ना, म्हणजे खूप दिलदार होता तो चोर. आणि पण बाकीचा दमबीम काही दिला नाही ना? नाही, बाकीचं मला काहीच नाही बोलला, फक्त एवढंच बोलला की कोणाला काही कळू नका देऊ की बाबा तुमच्या घरी चोर वगैरे आलता म्हणून, आणि तुम्ही बी कोणाला सांगू नका बरं का आपल्या घरात चोर. नाही, मी कसं काय सांगल? आणि तो काय म्हणला होता, बायकोचं सुख काय? म्हणजे असं बोलला की बाबा त्या बायकोच्या हातचं जेवायला नाही भेटलं, मी बायकोला 6 महिन्यापासून बघितलं नाही, त्याच्यामुळे मग तो मला म्हणला की बाबा तुम्ही आता मला जेवण वगैरे खाऊ घाला, मग मी जातो. मग तो जेवण करून गेला. बाकी नाही ना काही? नाही तसं. आणि
एवढे पैसे दिले पण पुन्हा बोलवलं नाही का? आता जर आला ना त्याला गोडधोड जेवण करायचं. हा 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 चालतं. बरं आता हे पैसे लोकांचे आपण देऊन टाकू आणि जरा सुखी हो. हो, ठीक आहे म्हणजे आता तुम्ही काय करा, ही बॅग घ्या हा. आणि ज्याचं देणं आहे त्यांचं देऊन टाका. बरं चालेल. म्हणजे तू मध्ये काम चालू कर. तुम्हाला कोणतं काम चालू करायला लावलं मी माहिती नाही का? कोणचं? काय करताय तुम्ही? सोडा मला. नाही काम चालू करायचं मध्ये. अरे का माल पडलेला आहे, दगड आहे, विटा आहे, मटेरियल आहे, पण कारागिरी येऊन नाही राहिला. काय भानगडी काय समजा मला. मागच्या वेळेस बी काय झालं? अरे कवर सांभाळायचं आपण, अर्ध काम तसंच टाकून गेला तो. तुम्हाला म्हणत असते मी नेहमी हम्म. थोडस ना काम समोरचे लोक बघून करत जा. आता एक काम करा, त्या माणसाच्या हातामध्ये ना पैसेच देऊ नका. पूर्ण काम करून घेतल्याशिवाय, पूर्ण काम झालं ना मग हातात पैसे टेकवा त्यांच्या. तसंच करावं लागेल. लोक बघत नाही काय नाही, देता कोणाच्या हातामध्ये काम करायला. आपलं कसं मत होतं, अडचणी राहत्या. मग अडचणी असल्या कोणी बी काम करतं कशा करता? पैशा करता. मग पैसे मागितले द्यावाच लागत आहे ना. हो ना, पण मग काम पण झाले पाहिजेत ना आपले. मला हे म्हणायचंय. पण मागितलं की पैसे हातामध्ये टेकवायचे कोणाच्या पण? नाही मग गरज असल्यावर कोणी पैसे मागतं, पण त्यांनी मग इमानदारीने काम करायला पाहिजे ना. मग समोरचा माणूस इमानदार आहे, काम करेल की नाही हे तर बघायचं ना तुम्ही. कसा आहे माणूस तो समोरचा? अरे बाबा, माणूस फक्त मन पाहत, त्याचं अंतकरण नाही पाहत. बरं जाऊ द्या, सगळा विषय सोडून द्या. हा. आता तो मिस्त्रीला बोलवलं का तुम्ही? हा इथं? बोलवलंय, आज बोलवलंय ना? येणार आहे. हो. ठीक आहे चालतं, पण त्याच्याकडून पूर्ण काम करून घेतल्याशिवाय हातात पैसे देऊ नका. बरं. एवढं लक्षात ठेवा फक्त. चालेल. भोळेपणामध्ये जाता तुम्ही नुसता. चालायचं पैसे कधी मागा. येणार आहे मग ते मिस्त्री? आता येईलच 10 वाजलेत, आणखी 10-5 मिनिटात येणार. बरं बरं ठीक आहे चालतंय. थोडस चक्कर मारून बघून घेते मी पण. आणखी हो. काय राहिले बाकी काय नाही. चालेल, तुम्ही चालेल. बाकीची कामं सगळी करून घ्या हो मग. हा? हो. ठीक आहे चालेल. आता मटेरियल तर आहे. हा ठीक आहे चालतंय मग. बघा मग ते वाट बघा आता कधी येतो काय हो. नाही. मिस्त्री आला का लगेच झोपून द्यायचं काम. हो हो ठीक आहे चालतंय. बघ तू मधलं. हो हो कुठे मालक आहे का नाही? आहे ना, आहे ना. आले का? हा आलो ना. बरं औषधाला गेले का? पौर्णिमालाच येत्या तुम्ही? माझी अहो 1 महिना झाला तुमचा तपास नाही. हो मला एक काम नाही, मागे 17 काम आहे. मी आपण मग अपुरे सोडून तुमचं जाते का? काम घेतच नव्हतं. तुम्ही मा गळ्यात बलाटी काम मारले. मला ते ठकीचं काम महत्वाचं होतं. म्हणजे ठकीचं बकीचं अहो पण मग मला एक सांगा, तुम्ही आमचं पण काम घेतलंय ना हातामध्ये. मग करणार आहे ना बाई मी. करणार आहे म्हणजे तुम्ही इतके दिवस कामावरती सुट्टी मारून ठेवली, मग आमचे काम कसं पूर्ण व्हायचे? अगं वहीन बाई करतो तेवढं काम पुरं मी. अहो पण मग पैसे घेताय ना तुम्ही. काय म्हणले? करतो तुमचं काम पुरं असं. असं म्हणा, कारण ते सिमेंटचा दगड झाला का हा म्हणजे मग दुसरा आणायला मी सांगा. काय तो एक काम करा, ते सिमेंट आहे ना ते चेंज करून आणा. म्हणजे ते सिमेंट खराब आहे थोडं. ह्याच गोष्टीसाठी म्हणते ना मग मी तुम्हाला, आमचे काम पण करत जा तुम्ही. अहो माल आणलेला असंच वाटोळा करायचं का आम्ही? अगं बाई कधी नाही म्हणलं मी करायला. अहो पण आता सिमेंट तुम्ही चेंज करायला लावताय ना आम्हाला. मग ते सिमेंट खराब आहे. उद्या मग माय विजय जाईन, गावंडीच कारागिरीच विजय जाईन. सिमेंट कुठे खराब राहतं का? हा? तेच तर. सिमेंट खराब नाही ना, अमोल कंपनी जाणार ते अंबुजा. अंबुजा. मग बरं 1 महिना कुठे गायब होते तुम्ही? ते ठेकेचं काम चालू होतं ना, ठेकीचं पक्कीचं ते कसे आमचे काम सोडून देऊन करा दुसऱ्यांचे काम. नाही ते जवळचं बाय मला कधी नाही म्हणलं नाही ते अजून. कशाला? मा शेतीने कुणी ठेवला नाही आजपर्यंत म्हणजे कामाला गडी. हा 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 हा. म्हणजे कुठले काम असलं तर ते तुम्हालाच बोलवतात. मला बनवा ठेकी. बरोबर आहे. कारण मी ठेकीचं आजकाल नाही, पहिले मग काम करत आलोय. तिचं हा आणि तिचं म्हणजे त्या घराचं याचं घरकुलाचं संडाचं याचं त्याचं हा हा हा. म्हणजे हे काम तुम्हीच करता होते? सगळं सगळं सगळं. बरं. ज्या ज्या बायचे नवरे मेले ना 90% काम आपलं कसे. रांडक्या का बरं? सहकार्य कोणी करत नाही, त्याला सहकार्य आपलं कोण राहतं ना. तुम्ही काय कार्यकर्ते? नाही कार्यकर्ते नाही, सहकार्य करतो सहकार्य. हे सगळीकडे सहकार्य करत फिरतात आणि आपल्या इथलं सहकार्य करणं बंद करून ठेवलंय. 1 महिना जाऊन बसले गायब होऊन. तुला अर्ध अगं बाई तुलाही करीन काय? मग काय? सहकार्य. हो मग तुलाही करीन असं नका म्हणू, तुम्हालाही करीन सहकार्य असं बोला ना. बरं तुम्हालाही करीन बाई मी काय? सहकार्य. नाही आमचं काम पुरं करा. हा करू ना करू ना करू ना. करू ना. तुम्ही मटेरियल आणा. करू ना. येऊन गेला 4 वर्ष. आणि मी काय म्हणतो, तुम्ही मला उचल द्या,
मजुरांना पैसे वाटायचे. मी काय म्हणतो तुम्हाला पहिलेच 50,000 रुपये दिलेले आहेत. ते अजून राहिले का ते बघ ते राहो या ना राहो, तुम्ही जर असे वाटून द्यायला लागले आम्हाला काय वाटलं मग काम तेवढं झाले ना, काम झालंय तेवढं. झालंय 50,000? म्हणजे कापक झालं का हे? ये मग नाही आता फायनल झाल्याशिवाय बरं तुम्हाला तुमचे किती का 15 का 16 खोल्या मग काढले म्हणजे आपक झाल्या का? मी काय म्हणतो मग तेवढे पैसे दिले आम्ही. नाही अजून मला उचल द्या 50,000 आणि मग मजूर बुरीतो. नाही तर बाई एक काम कर, मी ना शक्यतो उधार करीतच नाही. उगेच तुझ्या तोंडा का पाहून मी उधार करून राहिलो. तोंड का वर पाहत्या कामाकडे बघा ना. ऐका, कामाकडे बघा, पूर्ण काम करून घ्या, मग नंतर तुम्ही सगळे पैसे घेऊन जा ना. कशाला उचल घेत बसताय तुम्ही? अहो कामा का रोज बघतोय, कामा काय बघतोय, तुम्हा काय बघतोय. आमच्याकडे काय आला बा, ते आम्हाला काय मोडला टाकलं नाही. फक्त एक काम पुरं करा आणि पैसे घ्या. बाय दिल्ली मी तुझ्या का पाहतो, काय दिल्ली तुझ्या का पाहतो मी. म्हणजे तू चहा घेऊन आली का मग तुझ्या का पाहतोच ना माणूस. तू चहा हातात देते मग तुझ्या का नजर. अच्छा, म्हणजे चाय देते म्हणून का? हा, तसं तर आता कामगार म्हटलं तर आम्हाला चाय देणं गरजेचं आहे ना त्यांना. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करून टाका आमचं, आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे सेवा करू ना, चहा वगैरे. बाय माझ्या कामाची क्वालिटी इतकी भारी. अच्छा, जर पूर्ण काम झालं ना तर तू माझी पाटण थापडशील. तसं काम करून दाखवा ना मग. शाबासकी दिशील तुम्हाला मशीन. नक्कीच. हा मशीन असा कारागीरच कोणी भेटला नाही. पण ठीक आहे ना. कधी जाऊ वेळ भेटेल जाऊ. नाही पहिलं काम करा, हा फायनल करा, मग पाठीवरून हात म्हणजे तुम्ही काय बोलताय, असं वेळ भेटून तेव्हा म्हणजे म्हणजे त्यांचं काम आवरून जावं तुम्हाला काही दावा. म्हणजे त्यांच्या कामावर की तुम्ही आमचे काम करणार असं थोडं थोडं म्हणायचंय? बाकी ना अजून काम त्यांचं. आता पहिलं कोणतं करणार तुम्ही? आता तुम्ही मटेरियल आणायला लगेच तुमचं चालू आता करतो. काय मटेरियल नाही मग काय अहो त्याला सिमेंट लागेल, त्याला कस लागेल. आणतो ना मी. हा मग लवकर या बा. 25 गोण्या सिमेंट आणा, हा 4 खिडक्या आणा, बर आणि त्या मागच्या चौकटी आणा, आणि ते वॉल पास खेळे आणा, बर उका आणा. म्हणजे सगळं मटेरियल आणलं का एकटी. एकदा मी चालू केलं ना काम पूर्ण होतो मी सोडणारच नाही बाई. काय काय म्हणजे पूर्ण काम झालं का तस मी बाहेर निघणार नाही. अच्छा अच्छा बरं बरं चालतंय. चांगलं जरा मन लावून काम करा. तुम्ही त्यांनी सांगितलं ते सामान घेऊन या लवकर. आणि मी काय म्हणतो आता सध्या आहे ना तुम्ही पैसे देते नाही ना, मग आता काय बिगर येऊन नाही राहिले हाताखाली. मग आता बाई तुम्हीच तसं मदत करायचं असं करा आम्हाला. अहो नाही नाही कारण पैसे घ्या. नाही, मी नाही मदत करू शकत तुमची. तुम्ही 2 बिगारी लावा तुमच्या हाताखाली. पैसे द्यायला कोण नाही बोललंय. मग द्या ना उचल. उचल, तुम्ही काम करा बाई पहिले. तू उचल द्या, लगेच सुरू करतो. काय लगेच सुरू करतो बाई म्हणजे? कामाला मी. तसं नाही, मग काम केलं का संध्याकाळी पैसे घ्या ना. हा, अहो, पण त्या लोकांना लगेच 90 फिंटाला पैसे लागत हे उचल. बघा, तुम्ही आमच्या जर इथलं तिकडे काम दोन कामं झाल्याशिवाय आम्ही 90 वगैरे पैसे देत नाही. संध्याकाळी तुम्ही काम करून जाताना पैसे घेऊन जा. मग प्या 90 काय बरं करायचं तुम्ही मटेरियल आणा बा. हा, आज जा आहे तुम्ही घेऊन या. ना, आज कामच करतो जा. असं हा? आज कामच करतो मी जा. आता लेबर नाही ना म्हण. तुम्हाला काय करायचं लेबर बोलून घेतो. मग येऊ का मटेरियल घेऊन? हा लवकर जा. बरं, मी 2 तासात येतो मटेरियल घेऊन. नाही 4 तास लागले तरी चालते, काय अडचण नाही एवढी. असं ना. हम्म. या लवकर. हा, आतलं कसं कसं करायचं. आतलं कसं कसं करायचं म्हणजे आता तुम्हीच द्या ना आयडियाज. म्हणजे आतमध्ये रूमांमध्ये काय काय कुठे कुठे करणार ते सगळं आता तुम्हाला तुम्हीच किचन दाखवणार कुठं ना. काढायचंय, हा हा हा, तुम्हाला हॉल कुठं काढायचंय, अच्छा. परत तुम्हाला हागाची जागा कुठं काढायची. अहो काय बोलताय तुम्ही? मग ते आम्ही गावठी भाषा तेच म्हणतो. हो का? बरं ठीक आहे, जाऊ द्या. बरं जाऊ द्या. तुम्ही मध्येच करणार का बाहेर करणार काय याच म्हणजे आत का बाहेर. मला 2 ठिकाणी पाहिजे. एक बेडरूम मध्ये पण पाहिजे आणि एक बाहेर पण चालेल. दे करून बिंदास करून देईन, काय काळजी करायची नाही. ठीक आहे, चालेल. मला एकदा दाखवता का चला जागा? चला मग चला. हा ठीक आहे. कुठे कुठे काय करायचं ना ते दाखवून द्या मला एकदा. या बाबाई हा, येडा आपण काढू किचन. ह्या ठिकाणी का? ह्या दिशेला चालेल का पण? हो, आणि माग काढू हॉल. मागच्या साईडला का? हॉल काढू. अच्छा, म्हणजे इकडे किचन आणि अशाच दिशेने हॉल का? हॉल काढू. आणि बेडरूम कुठे काढणार मग? बेडरूम बेडरूम चांग काढू. ते लाईन मध्येच होईल ना डायरेक्ट? नाही पण मग आता बाई इट आहे ना, तुम्हाला इट एक जागा करून द्यायला लागेल कशाला तुमच्या सोयीची. म्हणजे? हिची इट. किचनच्या बाजूलाच कसं करणार तुम्ही? बेडरूम मध्ये काढा ना एक. हा बरं तिकडे काढू, त्याच्या मागे काढू आणि एक मोर काढू. बाहेर. चालेल. हो हो चालेल ना. हा 2 ठिकाणी चालतंय. बाकी मग काम चालू करा तुम्ही तुमचं. कामच चालू करायचं बाई. तुम्ही परवानगी दिली ना तर मी थांबू शकत नाही मिनिटं. मी कधी नाही बोलली तुम्हाला. परवानगी तर दिलेलीच आहे ना. आत्ताच तर तुमच्या मागे लागले होते चालू करा म्हणून. काय आणि तुम्ही मी कधी नाही बोललो बाई तुम्हाला. ठीक आहे, चालतंय. जाऊ द्या बघ बाई, तुमचा स्वभाव खूप भारी.
हो, माझा स्वभाव तर चांगलाच आहे. सगळे मला तसंच म्हणतात, बाई म्हणजे तुमचा. हे काम आहे ना, हे काम त्यांच्या तोंडाकडे पाहून नाही घेतलं, तुमच्या तोंडाकडे पाहून काम केलं. का बरं हो असं, म्हणजे का असं? तुम्ही मला खूप आवडतात म्हणजे कशासाठी? स्वभावानं. अच्छा अच्छा, स्वभावाने का? मी काहीतरी वेगळं समजेल. बरं जाऊ दे, ऐका ना. तुमचा मस्त हसता चेहरा आहे, खुलून दिसतो गुलाबाच्या फुला. हो, थँक्यू. बरं ऐका ना, टाइमपास नका करू, आता कामाला चालू करा. परत ते जर सामान घेऊन आले ना, परत मलाच ओरडतील. आणि इकडे कुणी ऐक काय पाहायला लागलं नाही तर कशाला? काम चालू करा ना. कोणाची असू नसू काय गरज पडली? मग ते मटेरियल द्यायला. हो का? ठीक आहे, चालते. मग ते तुमचे दोन काय कोण आहेत ते लोक हाताखाली काम करण्यात, त्यांना बोलून घ्या आणि तुम्ही तिघं पण चालू करून ते टाका. आपल्याला अडचण आणते मध्ये. आपल्याला म्हणजे मी थोडी काम करू लागणार आहे तुम्हाला. नाही नाही, ते काय करते, जे तुम्ही चहा पाणी घेऊन येता ना, ते आहे पेताडी. ते हे आपल्याला स्टॉप करते, स्टॉप काय गोष्टीला. अहो काही नाही, मी फक्त देखरेख करते. तुम्हाला लागल तेव्हा चाय वगैरे आणून देईल मी. तुम्ही चालू करून घ्या. बरं का बाई, तुम्हाला एक म्हणायचं, काय? तुम्हाला एवढा म्हातारणावर कसा आवडला? अहो जाऊ द्या, आता त्याचं काय बोलताय तुम्ही? म्हाताऱ्याचं काय काय आता काही सुख तर मिळत नाही बघा त्या म्हाताऱ्यापासून, पण काय करता आता, सगळं दुसऱ्या सुख शांती देतो बघा तो, बस एवढंच. माझ्यासारखं जर अशी बायको जर असती ना, हा. मी बंगल्यात बसवली असती, बंगल्यात इशी रूम मध्ये. हो का? आता काय करता, जाऊ द्या, नशिबाचा खेळ आहे. झालं ते झालं, आता काय करणार आहे ना. माग काय पैशाला तोटा नाही, भरम 60 पैसा पडेल, सगळं अंकुल आहे. मग तुम्ही हे का काम करता मग? एवढे पैसा आहे तुमच्याकडे तर. तुझ्या का पाहून काम करते. अच्छा. मी मजूर लावून काम करून घेतो, पण हे कसं एक हो हो, समजलं मला. मग माझ्याकडे बघून तुम्ही आता हे काम चालूच केले, तर मग पूर्ण पण करून टाका ना. अर्ध्यात कशाला सोडले, आहे की नाही? मग आपलं काय, आपलं काय आपलं काय म्हणजे? पेमेंटचं. पेमेंट आहो, तुम्ही आज काम करून घ्या, तुम्हाला ना लगेच मी हातामध्ये पेमेंट देईन. कॅश देसन का अहो कॅश, कॅश हातात लगेच. हातात चला द्या ना. आता कुठे काम? मला कॅश. अहो मी काय म्हणते, तुम्ही काम करून घ्या पहिले, मग कॅश. कारण कसं असतं माहितीये का, कामाच्या अगोदर पैसा हातात नसतो, हे तुम्हाला चांगलं माहितीये. तर मग कुठलंही काम नाही, केलं. मी तर आजपर्यंत भरपूर बायांच्या हातात दिले पैसे कामाच्या आधी. तुमचं वेगळं असेल, आता आमच्या गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही काम झाल्याशिवाय पैसा नाही देत हातामध्ये. म्हणजे ठेकी ना ठेकीच्या आधी हातात पैसे द्यावे लागतात. हो का? ते असेल त्यांचं तर वेगळं काही. बरं मी काय म्हणते, आवरा ना, पाऊस पण येईल. परत पाऊस आल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की पावसामध्ये आम्ही कामं कसे करायचे, असं तसं तुमचं चालू होऊन जाईल. पाऊस येण्याच्या अगोदर ना तुम्ही आवरून घ्या. होईल तितका आवरा. मी काही तुमच्या मागे लागणार नाही, हळूहळू करा. पण तुम्ही नका मी लागा तुमच्या मागं, तुम्ही नका माझ्या मागं लागू. माझ्या मागं तुम्ही कशाला लागणार? पैशाला. हे भगवान. अच्छा ठीक आहे ठीक आहे, चालतंय. मग मी बघते बाहेरचं इकडचं तिकडचं, तुम्ही घ्या कशाला आवरून. बघा ते. मग हो, मला आहे ना आज कामच नव्हतं, मला टाइमपासच नव्हता, म्हणलं चला मग काय माझ्यासोबत टाइमपास करायला ठरवलं का तुम्ही? टाइमपास तरी करायला जाऊ म्हणलं आजचे दिवस. ठीक आहे, चालतंय. मग टाइमपास करायला तर माझ्याकडे वेळ नाहीये. नाही, मला खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. तुमच्याकडे वेळ असेल पण माझ्याकडे नाहीये ना. माझ्याकडे वेळ नाहीये ना. मला माझ्या घराचं पण काम बघायचं. तुम्ही चालू केलं काम तर मी बघत राहील ना इकडे तिकडे. तुम्ही कामच चालू नाही करत आहे, केव्हापासून बघते मी काय तर वाट पाहतोय तुझी केव्हा परवानगी येईन. म्हणजे तू म्हणजे काम चालू कर. तुम्हाला कोणतं काम चालू करायला लावलं मी माहिती नाही का? कोणतं? काय करताय तुम्ही? सोडा मला. नाही काम चालू करायचं मध्ये. अरे तुम्ही काय पागल झाले काय? नाही पागल कस काय पागल मध्ये? सोडा मला. नाही असं नाही ना. सोडा हो. म्हणजे एवढं लांब आशानं आलं मी काल आलो. म्हणजे मी काल आलो एवढं लांब आशानं. हो आशाने आलात म्हणजे तुम्ही काय ह्या? अरे बापरे, म्हणजे मला तुमच्या मनात काय घाणेरडे विचार चालू होते ना? काय मला पैसे नका देऊ, पैसे नका देऊ, पैसे सुद्धा नका देऊ, पैसे 1 रुपया नका देऊ. मी फुकाट काम करून घेतो, माझ्या खिचले पैसे टाकतो लागलंच तर मजुरांना. म्हणजे तुम्ही असला घाणेरडा विचार करून इथं माझ्याकडे कामाला आले होते का? तसं काम घेतोय का बायांचं? नाही नाही, तुम्हाला दुसरी एवढं नाही म्हणत. अरे हे बघा, तुम्हाला जर दुसरीकडे कुठे काम करायचं असेल ना, अशा पद्धतीने तिकडे जाऊन करा. म्हणजे काय अर्थ सोडून जाऊ काय? हा, मला नाही चालणार हे. नाही असं नाही राहत. मी कधी तुमच्याबद्दल विचार नव्हता केला तुम्ही असं काही कराल म्हणून. मी विचार नव्हता केला तुमच्याबद्दल असला तुम्ही माझ्यावर हात टाकाल म्हणून. आणि मी असं विचार नव्हता केला तुम्हाला ना करणार म्हणून. हा, जसं काही मी तुम्हाला काय अशी फ्री आणि मोकळी दिसली काय तुम्ही म्हणाल लगेच? मला माहिती तुला थोडा राग आला ते सोडून. अरे म्हणजे काय करताय तुम्ही हे? तसंच करायचं मग काय करायचं. सोडा म्हणते. हे काय? अरे ते कामाला आला का नजर ठेवायला? तिच्या डोळ्यात काहीतरी घालतं. कोणाच्या? ती अशी करत होती, म्हणलं माझ्या डोळ्यात पाहावं काय. काय ग? ओ काही नाही, ह्या माणसाला ना कामावर ठेवू नका, चांगला माणूस नाही हा.
मला नाही आवडत त्याची नजर. खराब वृत्ती आहे का? चांगला आहे, कपडे काढून जाऊ का? हा? कपडे काढून जाऊ, चांगला आहे मी. चांगला आहे हम्म. असा इतका नीच? हम्म? नीच दादा, तू कुशाला हात हो लावून नाही हो, काय बोलताय तुम्ही इथं? मी कामाबद्दल त्यांना समजून सांगत होते आणि ते पण सांगत होते, पण मला का माहिती असं डबल भाषेमध्ये बोलता येते म्हणून घाणेरडे विचारांचे. आणि आता इथून पुढे घेतलेले पैसे हम्म. वापस द्यायचे आणि आमच्या कामावर नको तू. का बरं अर्ध काम सोडून जात असते? हा सोडून जा, काही आमच्या आम्ही फरक पडत बघून नाही घेऊ. आम्हाला. हा या बाय. तुला शरम नाही वाटते का? ए, बाय, बाय, बाय. हा? मारतो का मग लाज लगेच? नाही वाटली मारतो. तुला? कारण कामावरून काढून टाका ह्या माणसाला, नाही ठेवा. बरं मी काय म्हणतो, निम्मे तरी पाहिजे ना? काय निम्मे पाहिजे. अजून पैसे पाहिजेत होते. बरं ऐका राहू द्या, जाऊ द्या, सोडा. काही नाही, तो माणूस काय आता दुबारा येणार नाही आपल्या इथं कामावर, आणि असं काही होईल असं मला पण वाटणार नाही. तो जर परत फिरकून इकडे दिसला ना मला, मीच त्याची बघते आता. आणि तुम्ही काय करा माहितीये का, जरा चांगले माणसं त्यांची नजर बिजर बघून करावं, दुसरे कामाला लावा लोक. मी आहे ना हा. बर का, आता चांगले माणसं बघतो कामाला, असे नीच लोक नको आपल्या कामावर. मला बापरे. मटेरियल आणायला पाठवून देतो हरामखोर. मग काय बघा ना, मी पण विश्वास ठेवला त्या माणसावर, आणि असला नालायक माणूस निघाला एक नंबरचा, लुच्छा लफंगा कुठला. हे बघा, मी तुम्हाला आत्ताच समजावून सांगते, हम्म. चांगली नजर पारख करून चांगले लोक कामाला लावा. इथं तुमची बायको तुम्हाला माहिती एकटी दुकटी इथं फिरत असती, बघत हो, असती. हो. माल पाणी आणायचं असलं की तुम्ही निघून जाता. बरोबर. हा, एकटी माल पाणी आणायला का मी निघून जाऊ का मग तुम्हाला इथं ठेवून? नाही नाही. चांगले लोक बघून कामाला लावा. हे पटणार नाही बरं का मला, असलं सांगते आता मी बघ, तुम्हाला. मी माणसं जरी आणले हा तर दोघांच्या पारखीने व्यवहार करू. हा तेच. हा? ठीक आहे, चालतंय. येऊ का मग? चला मग आता. मी तर फार ह्या माणसापासून घाबरू नये बघा, आता मला जर नाही, टेन्शन नाही, झाले. घाबरूनच राहायचं. हे लोक खराब असतात, नाहीतर काय मग. नीच नजरेचे. बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे, फरशी टाकून देणार त्यांना. अहो हळू ना. तर ते इतकं चालेल, बरोबर हिसाबात. बस झालं बरं आता. चला. बरं मिस्त्री. मी काय तो तुमचं काम मी सगळं पाहून घेतले. हा हा? हा. तो कोण हाग राहिला तर नाही, हागूनच गेला जागी जागी. हा ना, लय काम सुधारायची मी बाई. काय म्हणतो, काम सगळं पाहिलंय. हा, आता काय काय मटेरियल लागतं ना, तेवढं मला सांगा. मी काय म्हणतो, आता हे खाल्लं मटेरियल नाहीये मा सांभाळ याचं काही नाही. हा. तुम्ही वरती ते पत्रे उग पाईप बिप सगळं घेऊन या. आता काय काय लागेल तेवढं मला मेनू सांगा. जबा हा. किती 5 5 10 5 15 5 20 5 25 30 पत्रे आणा. 30 पत्रे आणा आणि ते 9 चॅनल आणा. बर 9 चॅनल आणा. काय फिका सगळं आहे ना, हो. ते सगळं घेऊन या. बर लवकरात लवकर. लवकरात लवकर म्हणजे तुम्ही काम करीत मी काय म्हणतो, माझे पैसे लावले तर राहून द्या, हा. पण मटेरियल जल्दी घेऊन या. वा, समाधानी माणूस आहे. समाधानी आपण तसं काय. मी काय म्हणतो, आपलं कामाचा अर्थ आहे, हो, बरोबर. बोलण्याचा अर्थ नाही, कामाचा अर्थ खरंय, आहे. हे महत्वाचं. बरोबर. लोक आहे ना घरी येऊन पैसे देतात वरून, मी ठरवल्याप्रमाणे ना त्याच्यापेक्षा ना 10-5 हजार रुपये वरून देतात, कारण आपलं कामाची क्वालिटी तशी आहे. खरंय, अहो खरंय. पहिला जो माणूस होता ना, काम करून गेला इथं, फालतूचे आमचे पैसे सुद्धा उडवून घेऊन गेला आणि काम पण अर्धवट ठेवून गेला. हो बाई, मूर्ख लोक राहते, त्यांचं काय कसं जेव्हा पैसा काढायचं काम आहे, आपल्याला त्या मापाच आपण नाही करायचं. बरोबर. आजपर्यंत जेवढे काम केले ना, कधी यावर ठरवलं त्याच्या मनाला पैसे देतात. नाही, मी आता बँकेतून पैसे काढतो आणि लगेच मटेरियल घेतो आणि येतो. हा? आणि एक काम करा, माझे माग पुढे द्या, हा. पण मटेरियल एक सुद्धा ठेवू नका माग. बरं बरं, चालेल. हा, हो हो, कारण कसं मटेरियल असतं ना, काम करायला काय वाटत नाही. चालेल. मग तुमचं काम कम से कम 15 दिवसामध्ये तुमचं काम एंड करून देईन. फक्त 15 दिवसातच होईल. 15 दिवसात पाय ग. 15 दिवसात तुम्हाला आहे ना पार कुलपच लावून बाहेर निघेल. बरं बरं बरं. हं? चांगलेत बघा हे, हो. असे लोक पाहिजे. हे पहिलं सारखं का तसला लय फालतू गाणेरडे माणूस. अहो लय नालायक लोक, काय काय इतके नालायक आती नालायक. बरं ठीक आहे, चालतंय. मग तुम्ही जा, त्यांनी सांगितलेलं पटकन घेऊन या. चालेल. आवरून घ्या मग तुम्ही पण. हा, मी बँक मधून पैसे काढतो आणि लगेच हो, हो, material घेऊन या, येतो. या, टेम्पोच भरून आणतो direct. गाडीत भरून आणा, गाडीत भरून आणा. येऊ का मग? हा, कशा राहिला पटे घालते. उशीर आले तरी चाला, पण मटेरियल सगळं घेऊन या. हा, कारण घाई नका करू एवढं. चांगल्या क्वालिटी द्या ना. लयच काम बाकी ठेवलं ना. अहो बघा ना, पूर्णच काम बाकी ठेवलेलं आहे. फक्त भिंती मारल्यात, खिडक्या लावल्यात, आता सगळंच काम करायचं बाकी. आता हे सगळं तुम्ही उरकून घ्या. बरं तुम्ही कसं काय असं बोगस काम दिलं असेल त्याला. अहो आता असंच ना, आम्हाला काय माहिती काम लोक असे निघतील म्हणून. हा, तुमच्यासारखंच मस्त गोड गोड बोलला तो अगोदर, आणि नंतर असं काम ठेवून गेला. पैसे घेतले नाही पण. अहो पैसे सुद्धा घेऊन गेला तो. आता काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या, झालं ते झालं. आता तुम्ही, आता चांगले माणूस आहे तुम्ही, घ्या वरून. नाही बाई, आपला स्वभावच असं आहे, काम करायचं तर चांगलंच करायचं, करायचं चांगलं करायचं. मी एवढं काम घेत नाही.
उगे ठराविक लोकांचे कामं घेते नाही तर असे मला वेळ भेटत नाही. हो का? आपले 2-4 बिझनेस आहे ना. हो हो 2-4. हा 2-4 बिझनेस आहे आपले. खरेदी विक्रीचा बिझनेस मोठा आहे आपला. हो का? त्याच्यात खूप पैसे भेटतो, खूप अरे पैसे वा, भेटतो. चांगली गोष्ट आहे ना. हा महिन्याला काय झालं तर 1,00,000-2,00,000 रुपये मी मिळाले. पण आपला पारंपरिक व्यवसाय आमच्या पंजाबापासून गवटी कामाचा. हो का? तर मग मी काय मजूर लावून करून घेतो, काय मी स्वतः करतो. ठीक आहे. कामाला लाजायचं नसते. चालेल चालेल. घ्या मग आवरा. हा ते मध्ये श्रीमंती आली तर माझू नाही, गरीब आली तर लाजू नाही. तशी आपल्याकडे श्रीमंती आहे आणि गरीबी आहे. या ना आतमध्ये. हा ते चला ना, मला सांगा तुम्ही काय काय करणार आहे, कसं करणार आहे ते, आणि मग करा चालू एकदा. बर कामाची क्वालिटी नाही पडली मला, क्वालिटी. आता त्यांनी जसं सांगितलं तसं सामान तर आणून दिलं होतं बघा, माल वगैरे. आता त्यांनी कसं बनवलंय ना, मी पण एवढं लक्ष दिलं नाही, पण आता हे आज झाल्यापासून बघा मी तर यायला चालू केलंय. आणि आता तुम्ही पण इथं कामाला लागाल ना, तर मी रोज येणं जाणं करणार, बघणार इथं कोण कसं काम करतंय काय नाही, आणि मी बघूनच काम करून घेणार आहे आता. नाही तुम्ही बसूनच काम करून घ्या. हा बसून म्हणजे आता येणारच आहे मी बघायला. तुम्ही पण याल ना तर मी बघूनच काम करणार आहे. म्हणजे तुम्ही जर काम करताय ना तर मी बघूनच काम करून घेईल तुमच्याकडे. चांगला खूप स्वभाव भारी हो तुमचा, आवडला मला. हो का? आवडला नाही स्वभाव तुमचा. हो स्वभाव तर चांगलाच आहे हो माझा. तुमचा पण चांगला आहे स्वभाव, आवडला खूप मला. चांगला, खूप चांगला माणूस आपण त्याचा सज्जन माणूस. हो असे सज्जनच लोक पाहिजे तो, नाहीतर कुठे काम होतात आजकाल बघा ना, सांगा तुम्ही. चांगले 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 मला लय आवडलं काय तुमचे स्वभाव असे राहणीमान असे मस्त आहे. ते त्या नालायकांना काम सुचे केलं नाही. हा तेच ना, जाऊ द्या तुम्ही चांगलं काम करून इमानदार माणूस नाही भेटले, इमानदार. अहो त्याने नाही चांगलं काम केलंय, मला पण माहिती चांगलं, पण आता तुम्ही चांगलं काम करा, मला वाटतं तुम्ही चांगलंच काम कराल म्हणून तर. तुम्हाला कुठं मला पैसे द्यायचे? म्हणजे हा? कोणाला पैसे द्यायचे मग? नाही नाही मला दमान द्यायचे, दमाना. हा दमाना म्हणजे हे बघा, आता तुम्ही चांगलं जर काम केलं लगेच तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू. तुम्हाला काय जर ठेवणार? फरशी वगैरे टाकायचं असेल ना ती मी घेऊन येईन, काय अडचण नाही. म्हणजे तुमच्या ओळखीनुसार का? हा आपलं खाते खात्यावर दुकान तुमच्या? आपलं दुकान आहे ना. हो का? हो मग तर चांगलीच गोष्ट आहे आणखीन पण. चालतंय की, काय हरकत नाही. मस्त स्वभाव बघ बाई. हो, हो, हो. चांगलं आहे. खूप खूप भारी, खूप हो भारी. ना, हो ना. मला लय आवडला तुमचा स्वभाव. अहो मग हात लावून कशाला बोलताय? नाही नाही लय मुलमुलं अंग लागतं तुमचं, लय मस्त गोड गोड वाटतं. हा आहे तसं माझं. बरं मी काय होतो, तुम्ही मला एक काम केवढं ठेवून देणार? ते यांच्यासोबत बोला तुम्ही कितीला ठरवायचं काय नाही ते. तर तो- बाकीचं काम करून घ्यायचं काम माझं आहे. तर तो अंदाज किती? माझा अंदाज होईल एक 5 लाखापर्यंत. नाही नाही 5 लाख नाही, फक्त गावडीची मजुरी किती? 50,000 का 60,000? ऐका ना, आता 5 लाखापर्यंत समजा सगळं काम होत असेल, तर मग आता तुम्ही मिस्त्री किती लावणार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना. 50,000 जातील एकेकाला. दुसऱ्याने 1 लाख रुपये लावले असते तुमच्या का, तुम्ही 50 देणार आहे आणि 50 ते तुम्हाला काही ठेवून जाणार आहे. काय करायचं, मला माझा पैसा खर्चा ना मला. चांगला आहे हो तुमचा स्वभाव, खरंच खूप चांगला आहे. मग? मला तुमचा स्वभाव खूप आवडला. एक काम करायचं, काय? तुझ्या नवऱ्याकडून पैसे काढून घेतो, तुझंच नाव टाकून घे. मला काय करायचं पैशाचं? म्हणजे तुम्ही काम पण करून देणार? हो. माझा नवरा तुम्हाला त्या कामाचे पैसे देणार, समजा ते पैसे तुम्ही मला देणार. तुमचा काय फायदा त्याच्यामध्ये? फायदा काय तुमचा त्याच्यात? तेवढं एकच फक्त. काय? एक चान्स. कसला कसला चान्स? काय चान्स राहतो तुला माहिती? आता तुमच्या मनात मला काय माहिती काय चाललंय. अहो हे हात वगैरे टाकणं कमी करा बरं. तुम्ही असं थांबून पण बोलू शकता ना तुम्ही. मग तो चान्स आहे ना. म्हणजे आता समजलं मला तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही इतर काम तर इथं करणार, त्या कामाचे पैसे माझा नवरा तुम्हाला देणार, ते पैसे तुम्ही मला देणार, कोणत्या बदल्यात? चान्स. नाही नाही हे नाही जमणार बाबा असलं. क्वालिटी बघ आपली कामाची बाई. अहो क्वालिटी वगैरे तुम्ही चांगली द्याल हे मला पण चांगलं माहितीये, पण असं कसं जमेल? तुम्ही माझ्याकडून चान्स मागताय. तुम्हाला फरशी फुकाट भेटणार आहे वरून बाई. फरशी तर नाही, तुला वर पाण्याची टाकी, तुला सोलर, सगळं सगळं 4 लाखाचं सोलरच आहे. बरं टाकी बांधून देणार आहे, त्याला मोटर टाकून देणार आहे. हो का? आणि तू जर लयच रुसले ना तर तुला काहीतरी सोन्याची वस्तू करून देणार आहे.
अरे बापरे. म्हणजे मला घर पण बांधून मिळते, हं. बाकीच्या सगळ्या वस्तू पण तुम्ही देणार ना सगळं करून? फ्री मध्ये फ्री. आणि पैसे पण समजा तुम्ही नाही घेणार आणि त्यांनी दिले तुम्हाला समजा कामाचे ते मलाच कोण देणार घ्यायचे या हाताने घ्यायचे नाही हाताने मागा द्यायचे. तुम्ही. हो का? चालतंय की मग. हा तेच तर, म्हणजे तुझी जर खुशी असली तर, नाही तर मग बळजबरी करते आपण, बळजबरी करते. नाही नाही, चालेल ना मला, पण मग तुम्ही नक्की कराल ना हे नक्की सगळं? नक्की नक्की नक्की. ठीक आहे, चालतंय ना मग. हं? चालतंय. काय म्हणतात, सांग ना का मला वेळ कशाला लावायचा. हो का? पण हे अचानक आले तर मग? नाही काय नाही, मी आहे ना. आलं तर आपल्याकडे पाहिजे नाही. या ना, या ना, इकडे या ना. जाऊ द्या, पण तुमचा स्वभाव खूप भारी बरं का. मला पटलं एकदम. मजा वाटते, मजा एकदम. इंटरेस्ट वाटतो, इंटरेस्ट. तुमचा पण स्वभाव खूप चांगला आहे, मला हा पण मग फार आता आवडतं. आपला खर्च करायचा एवढा मग. मी काय तू आणले का पत्रे आणले? हा पत्रे आणले, कोणते आणू? आता ते कुटिंग पत्र बंद करा, सिमेंटचे आणा. उन्हाळ्यात तिचे ते बरे राहते. असं का? हा बरं बरं. मग सिमेंटचे आणू का? हा ये ना. बाय मग तिकडे आम्हाला इशी बसवायची, इशी कुठं? इकडे माप घेऊन राहिली इशीचा. असं का? एवढं एवढं ठिकाणी इशी बसून जाईल. वा वा वा, हा अति उत्तम. हा. आणि एक काम करा, ते लाबर डांबराची वासरी वासरी विसरू नका. असं का? डांबराची वासर. हा, मग ते पत्र्यावरून हा हा. करायला लागेल. आणि सायकलचं 9-10 घालून लगेच टाकून आणा गाडीत. असं करू का? बरं, येतो मी लगेच. हा लवकर 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 जा. मी काय म्हणतो, लवकरात लवकर आहे बघा. कारण इथं माणसं मी आहे ना, जवळ 15 माणसं बोलवले मजूर. असं का? हा फोन करून. चालू करा, चालू करा. हा पैसे दामाना दे, मामी खिशातून पैसे भरतो. चाल. बरं झालं त्यांनी बघितलं नाही, नाहीतर बरं मी काय म्हणतो, बघितलं तर आपण काय, त्याला मी माझ्यावर कटवलं. पण आता आहे ना, आता त्याला लई साहित्य सांगितले. ते डांबराची वास इकडे कुठे भेटते नाही. हा त्याला बराच टाइम लागणार आहे, प्रत्येक वार दुकानामध्ये फिरायला. बस टाइम लागणार, कसा टाइम. बरं ठीक आहे. जाऊन दे बाबा, पण तुला सुंदर दिसते मला. हो का? तशी मी आहेच सुंदर. बरं मी काय म्हणतो, बोलता बोलता आपला टाइमपास होऊन जाईल. हा काय? ते परत आलं तर परत खेळून उडून पुन्हा पुन्हा ते नवं काम चालू आहे ना. हो ना, तेच ना. करणार. अहो इथे कुठे? मी काय म्हणतो, ऐक ना, तुम्ही ना तिकडे तोंड कर, बाहेर कोणी आज बाहेरून दिसत. अहो पण मग इथे कुठे चांगलं वाटतंय का? बरे काही नव्हतं त्याला, काय 5 मिनिटात काम. हो पण मग तू आशिराय आशिराय अशी, आणि मग तुला आहे ना बाहेर बरोबर दिसत कोणी आलं का काही काय हो का? होईल ना, त्या काय उगवून जातं, त्याला काय होतं. बरं ठीक आहे, म्हणजे कोणी आला अचानक, पण तर समजा मी असं मी लगेच असं गेलो. बरं ठीक. एखादं म्हणलं काय म्हणा, काही नाही खिडकीत उभी राहिली म्हणा, बरं सोपं काम आहे एवढं काय. हा हा ठीक आहे, चालतंय. चालेल आवरून घ्या पण तुम्ही लय लवकर. टपक्या टपक्या, मलाच टाइम नाही तेवढा. बरं ठीक आहे. तर मी काय म्हणतो, अहो जसं काही कधी भेटलंच नाही तुम्हाला, असं करताय तुम्ही. थोडस हळू करा ना. हळूसच आहे. अहो बस झालं ना. अगं आता शिकतं सोलरचं फिटलंय. मग काय सगळ्या गोष्टींचा फेडणार एक काय तुम्ही? एसीचं लय मोठं आहे. हो का? अहो हळू करा थोडस. तुला फरशी द्यायची ना. हो का? बस झालं. बरं आता सरका बाजूला. तुला ती सोन्याची वस्तू करायची ना. बस झालं आता एवढंच सगळं होतंय. बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे, फरशी टाकून देणार त्यांना. अहो हळू ना. तर ते इतकं चालेल, बरोबर हिसाब. बस झालं बरं आता. गावंड्याचे पैसे फुकटच आहे ना. अहो बस झालं आता, सरका. बरं मी काय म्हणतो, बघा हा बोला ना. ते आता जातो, 15 मजूर आहे, ती घेऊन येतो आणि लगेच काम चालू करू देऊ. बर ठीक आहे, चालते. आता काय कोणती वाट पाहिजे नाही, आता मी सगळं एंड करून जाणार आहे काम. हो का? आणि नवऱ्याला काय सांगू नको अशा गोष्टी. बर मी कसं काय सांगणार आहे त्यांना? बरं तुला ती काय वस्तू घ्यायची, ती सोन्याची, काय काय आवडत तुला? काय आवडतं म्हणजे तुम्ही जे बोलले ते सगळं करावं लागेल नाही ना काय तुम्हाला. आता काय तुम्हाला नथ करू का नथ करू का नेकलेस करू? नेकलेस करा, नेकलेस. नेकलेस. हो हे काय, ह्याचा माप घ्या ना. हा बरं चालेल, येऊ का मग? ठीक आहे या. येतो घेऊनच येतो लगेच सगळे. हो हो. बाई
मिस्त्री तर लय चांगला भेटलाय. फुकटामध्ये काम पण करून देतो बोललाय आणि काम झाल्यावर तर सगळ्या वस्तू पण लावून देतो बोललाय. नेकलेस पण वरून भेटणार मला. चला जाऊ दे, जी झाली गोष्ट ती झालं. लोकांना थोडी माहित होणार आहे आणि मी थोडी सांगत फिरणार आहे इकडे तिकडे. काय नाही, चला फुकटामध्ये सगळं भेटेल मला काम करून आता. बरे कुठे आहे का मिस्त्री? मिस्त्री का? हा? आताच सगळे आतमधले काम वगैरे बघून मला बोलला मी जाऊन येतो थोडस म्हणून गेला. आता काहीतरी कामानिमित्तच गेलाय तो पण बघा, आताच गेलाय जस्ट. हो. पण मग ते काम चालू कधी करणार तो? अहो काम करणार आहे ते चालू, काम करतो म्हणले ते चालू, पण ते आपल्याच कामानिमित्तानं काहीतरी आणायला म्हणून ते गेलेले आहेत बाहेर. तुम्हाला दिसलं नाही का जाताना? नाही, मी इकडनं बँक बंद आहे, मटेरियल आणता येईना, आता उद्यावरच गेलं. हो का? हो. अरे देवा, मग आता वाढलं का पुढे काम? मग आणखी एक आता त्याला जाऊ दे, काही नाही होत. वाढलं चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे चांगलं तर काम होईल ना आपलं. उगा गडबडीत करून कसं कामाचं घराचं काम चांगलं नाही होणार. काम तर व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा तेच ना. मग चला मग आता काय आहे आता जेवण करणं, जेवण करायला का? बरं ठीक आहे, चालते. चला मग जेवण बिवण करून घेऊ आपण. जेवण करून घेऊ. हो हो चला. अगं शेवंता, हो बोला ना. इकडे आले बोला ना. अगं दिवस माळवायला चाललाय, तो मिस्त्री येतो कधी? हो तुमचं खरं आहे, दिवस मावळतोय. हा? पण मला तर तो बोलला की लगेच येतो म्हणून गेलेला आहे. तो आपल्या कामासाठी कामगार घेऊन येतो म्हणून गेला होता. आता काय माहिती कधी येतो तो बी. आता हे लगेच कधी येणार? लगेच एसटीच्या टोकावर टाकेल राहता. आता मी त्या मिस्त्रीला नंबर आहे त्याचा माझ्याकडे. नंबर होता का तुमच्याकडे? मग कॉल करून बघा. मी कॉल करून बघतो. बघा. हॅलो. अहो मिस्त्री, तुम्ही येणार होते ना लवकर? नाही माझं नाही जमणार. काय? माझं नाही जमणार. का बरं नाही जमणार? ते आग्रे काम कोण गोष्ट काम करतो. अहो अधुरं जरी म्हणलं पण तुम्ही हा म्हणले होते ना. नाही मी येई पण पैसा एक महिने आता माझ्या काम चालू. अहो मग आता आम्ही दुसरा बघून घेऊ का? हा तुम्ही बघून घ्या दुसरा. काय मग आता दुसरा गवंडी बघावं लागेल आपलं. म्हणजे ते मिस्त्री काय बोलला तुम्हाला? नाही, अशा अपुऱ्या कामावर आम्ही करते नाही म्हणे. असं बोलला तो? हो. अहो नाही उगा बोलला असेल तुम्हाला. येईल तो. मला चांगला माणूस वाटला तो. फोन लावून देऊ का तुझ्याकडं? अहो नाही उगा राहू द्या, आता जाऊ द्या. पण मला तर तो बोललाय लवकर येतो म्हणून. येईल तो. तुमची काही जुनी ओळख आहे का? नाही हो, आणि कसली मग जुनी कशी काय म्हणजे तोच पाहिजे ना, तो येणारच आणि एवढी खात्री कशी काय तुला? नाही म्हणजे खात्री म्हणजे आता इतका वेळा आम्ही बोललोय एकमेकांसोबत आणि त्यांनी मला सांगितलं ना घरात असं करा तसं करा, इथे हे लावा, तिथे चांगल्या आयडिया दिल्या मला. म्हणून वाटलं माणूस चांगला आहे, येईल तो. उगा बोलला असेल तुम्हाला. येईल. फोन लावून देऊ का तुला? अहो फोन कशाला लावून देता? राहू द्या. नाही मग तुला एवढी खात्री वाटली त्या नीचे दोन शब्द बोलल्यामुळं? मग असं डायरेक्ट बोलला का तुम्हाला तो? मी माझं जमणारच नाही म्हणत, तुम्ही दुसरा कारागीर पाहून घ्या. हा का? हा, मग आता दुसरा कारागीर पाहायला जावंच लागेल मला. मग तुम्ही दुसरा कारागीर बघणार आहे का आता? मग आता काम अपुरं ठेवायचं का आपलं? हो ते पण बरोबर, पण असे कसे कामगार मिळत आहे काय माहिती आपल्याला. ठीक आहे चालतंय, मग जावा तुम्ही आता दुसरा कामगार बघून घ्या. बघा म्हणलं दुसरा कामगार. हो. आता गावात कोणाला तरी विचारायला पाहिजे एखादा कारागीर रिकामा. तुमच्या ओळखीचे भरपूर आहेत ना, कशाला वेळ वाया घालवता? रिकाम आपलं किती वर्षापासून घर पडलंय माहितीये का बांधायचं. एक जण सुद्धा चांगलं भेटणं झालं आपल्याला घर बांधून देईल असं. तुम्ही जा बरं, घाई करा जरा. असं करू का? हा जा बघा, दुसरा कामगार बघून घ्या. पाहतो मी. हा बाई, काय भामटा माणूस निघाला हा. एक नंबरचा लफंगा निघालाय. सरळ म्हणतोय मी येऊ शकत नाही कामाला. आणि मी पण काय विश्वास ठेवून बसले ह्या माणसावर. मला चांगलं विश्वासात घेऊन बोलला की मी घराचं काम करून देतो, सोलर बसवून देतो, काय काय नाही ते बोललाय मला. सोनं नाणं घेऊन देतो हे सुद्धा घ्यायला निघाला होता. आणि मी पण त्याच्या शब्दामध्ये भाळून गेले. सगळ्या गोष्टी करून पण दिल्या. काही देणं घेणं तर नाही, पण त्याने सगळं वसूल करून घेतलं माझ्याकडून. कायच करावं बाई, मी अशी कशी त्याच्या शब्दामध्ये आली काय माहिती. हा माणूस ना खरंच एक नंबरचा भामटा निघालाय. जाऊ दे आता, काय झालं ते झालं. झाकली मूठ झाकली. इकडं नको तिकडं नको, कोणाला सांगायची गरज नाही. मी कशाला सांगत फिरू इकडं तिकडं. पण काय झालंय हे माझ्यासोबत असं.
काय करू देवा, आला आणि फुकट मध्ये मजा मारून गेला. अरे देवा.